अमित शहा 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर पुण्यामधील मुक्कामानंतर आज रायगडचा दौरा। किल्ले रायगडावर शिवरायांना करणार अभिवादन। सुनील तटकरे यांच्या घरी सुद्धा देणार भेट। तर मुंबईमध्ये महायुतीच्या नेत्यांसोबत संध्याकाळी महत्त्वाची बैठक। अमित शहांच्या दौऱ्या अगोदरच रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदेंची शिवसेना आक्रमक। भरत गोगावलेंना पालकमंत्री न केल्यास मोठा उठाव होईल। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा इशारा। महायुतीला पालकमंत्रीपदाचा वाद शिगेला। रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी आज शरद पवार आणि अजित पवार एकत्र एकाच मंचावर येणार। साताऱ्यामध्ये दुपारी 2 वाजता बैठकीचे आयोजन। जय पवारांच्या साखरपुड्यानंतर पुन्हा काका आणि पुतणा एकत्र पाहायला मिळणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या नाशिकमधील घरासमोर प्रहार संघटनेचे मशाल आंदोलन। बच्चू कडूंच्या उपस्थितीमध्ये आंदोलकांचा तासभर ठिय्या। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। नागपूर शहरात उष्माघाताचे 3 बळी। पुन्हाचा नागपूरकरांना फटका। शहरामधील विविध भागात मागील 2 दिवसात 2 मृतदेह आढळले तर एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती। राज्यासह देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह। पहाटेपासूनच मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी। राज्यभरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि शोभायात्रांचं सुद्धा आयोजन। दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात। गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत पहाटे शासकीय अभिषेक आणि महापूजा सुद्धा संपन्न। तर दुपारी 12 वाजता पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीला सुरुवात होणार। आणि पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन जम्बो मेगा ब्लॉक। माहीम ते बांद्रा स्थानकांदरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी असणार ब्लॉक। 334 लोकलच्या फेऱ्या रद्द।